उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस. राज ठाकरे मातोश्रीवर. शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे थेट मातोश्रीवर. तब्बल अर्धा तास मातोश्रीवर दोन्ही ठाकरे बंधूंची भेट. राजच्या येण्याने मला प्रचंड आनंद झालाय, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. मातोश्रीवरील उद्धव आणि राज ठाकरेंच्या भेटीवेळी मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांचीही उपस्थिती. एकमेकांना आलिंगन देत मनसे आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त. उद्धव राज भेटीनंतर मातोश्री बाहेर शिवसैनिकांचा जल्लोष. गाणी गात डान्स करत शिवसैनिकांकडून आनंद व्यक्त. युती तर होणारच, शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी. राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव. रात्री केक कापूनही वाढदिवस साजरा. दुबे दुबे कर मारेंगे टी शर्ट घालत संदीप देशपांडे यांचा पुन्हा एकदा इशारा. निशिकांत दुबे यांनी मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे आक्रमक. यंदा दहीहंडी उत्सवात मराठीचा जागर होण्याची शक्यता आहे. टी शर्टवर महाराष्ट्रात मराठीच असा मजकूर छापण्याचा काही गोविंदा पथकांचा मानस. पुण्यात रेव पार्टीवर कारवाई. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 5 पुरुष आणि 2 महिलांना अटक. खराडीतील हॉटेलमधून पार्टीतून दारू गांजा हुक्का जप्त. जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागाचा नाशिकमध्ये छापा. संशयित सॉफ्टवेअर इंजिनियरकडून 2 ट्रक भरून नोटा जप्त. 1 पिस्तूलही जप्त. कोकाटेंच्या मंत्रिपदाचा 2 दिवसात फैसला. अजित पवार कोकाटेंशी चर्चा करून निर्णय घेणार. रम्मी प्रकरणात कोकाटेंचं मंत्रिपद जाण्याची शक्यता. 200 दिवस मी शांत राहिलो, संयमाने घेतलं. वंजारी समाजाच्या अधिवेशनात आरोपांवर पहिल्यांदाच बोलले धनंजय मुंडे. मी काही केलं नाही तर मी प्रतिक्रिया कशाला देऊ, मुंडे भावने. नाशकात गिरीश महाजनांच्या उपस्थितीत मामा राजवाडे, सुनील बागुल यांचा भाजपात प्रवेश होणार. दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल असल्यानं रखडला होता प्रवेश. महिलांना एसटीच्या भाड्यात 50% सूट दिल्याने एसटी डबघाईला आली. आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. लोणावळ्यात स्थानिक मुलीवर 3 जणांचा अत्याचार. जबरदस्तीनं कारमध्ये नेलं, अत्याचार करून फेकून दिलं. पोलिसांकडून एकाला अटक तर दोघांचा शोध सुरू. मुंबईतला पावसाचा जोर कायम. सलग 3 दिवसांपासून पावसामुळे मुंबईकर हैराण. पुढील काही तास हे रिपरिप सुरूच राहणार. हवामान खात्याचं आज पुण्याला रेड अलर्ट. खाटमाथ्यासह पुणे शहरात मुसळधार पावसाची शक्यता. खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुण्यातील भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भाटघर धरण 95.29% भरल्यानं चिंता मिटली. मावळच्या पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. कोथुर्णे पूल पाण्याखाली. 3 गावांचा संपर्क तुटला. पहिल्याच दमदार पावसाने नांदेडकरांची उडवली दाणादाण. विष्णुपुरी बंधाऱ्याचे 3 दरवाजे उघडले. सखल भागात अनेकांच्या घरात पाणी शिरलं. चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात. कार 600 फूट खोल दरीत कोसळली. 6 पर्यटकांना जिवंत वाचवले. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. राज्य सरकारकडील थकबाकी मिळवण्यासाठी कंत्राटदार हायकोर्टात दाद मागणार. 90,000 कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित. काही दिवसांपूर्वीच थकबाकीमुळे कंत्राटदारांची आत्महत्या. गणपतीच्या मंडपासाठी रस्ता खोदल्यास 15,000चा दंड. रस्त्यावर खोदकाम करण्यास पूर्णपणे बंदी. मंडळाचे आर्थिक गणितच कोलमडून जाणार. हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू. प्रचंड गर्दी जमल्यानंतर उडाला गोंधळ. गोंधळाचं रूपांतर चेंगराचेंगरीत. ऑगस्ट महिन्यात तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद. ऑगस्ट महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली. वेळापत्रक पाहूनच कामाचं नियोजन करण्याचं आवाहन. भारत विरुद्ध इंग्लंड 4था कसोटी रोमांचक वळणावर. गिल राहुलचा जोरदार संघर्ष. इंग्लंडनं 311 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारत 2 बाद 174 धावांवर. आशिया कप 2025चे वेळापत्रक जाहीर. भारत आणि पाकिस्तान 14 सप्टेंबर रोजी भिडणार. क्रिकेटप्रेमींना भारत पाकिस्तान सामन्याच्या थराराची प्रतीक्षा.